काही लोक नेहमी मला म्हणतात की खरं बोलू नको, कारण तू खरं बोललास की आम्हाला राग येतो. आणि मी त्यांना सांगतो की खरं बोलल्याशिवाय आपल्याला काही जमत नाही. कारण आत्ता एक कायदा मोदीजींनी आणलाय, तो कायदा आहे डिलिमिटेशनचा. डिलिमिटेशनच्या माध्यमातून जिथे जिथे संख्या वाढलेली आहे त्या ठिकाणी 2 खासदार होणार. मग मोदीजी त्या ठिकाणी हॉस्पिटल जास्त होणार, त्या ठिकाणी सरकारी शाळा जास्त होणार, लोकांना सोयीसुविधा पुरवल्या जाणार. यासाठी तुम्ही काही पावलं उचललेत का? तर ते नाही. 2 खासदार कशासाठी? तर 2 खासदार याच्यासाठीच की कुठेतरी सत्ता धोक्यात वाटते आहे, कुणाचा पाठिंबा घ्यावा लागतोय. मग जिथं आपले 2 खासदार निवडून येऊ शकतात तिथे संख्या वाढवायची, तिथं 2 खासदार टाकायचे आणि आपल्या सत्तेला कुठेही धोका निर्माण होणार नाही. हा षडयंत्र, हे डाव लोकांना कळून आलेला आहे. आणि फक्त लोकांना कसं गोलमाल फिरवायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची, यासाठी जे काही तुमचं चाललंय ना, लोक काही दूधखुळे राहिले नाहीत. लोकांच्या सुद्धा हे सगळं लक्षात आलेलं आहे. आणि ज्यांच्या लक्षात आलं नाही ते लोक पुन्हा कमेंट करायला येतील, पुन्हा बोलतील. त्यांना काय, त्यांचा दोषच नाही, ते आहेत. तुमच्या लक्षात आलं आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा आणि हे घडवून आणणाऱ्यांपर्यंत सुद्धा जाऊ द्या. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.